सध्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याचा प्रत्यक्ष यवतमाळ जिल्ह्यात पांढुर्णा तालुका घाटंजी येथे आलाय। मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावानं एका वाहनाचा पाठलाग करून त्यातील 6 जणांना बेदम मारहाण केली। या घटनेत दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असून 4 जण जखमी झाले आहेत। मात्र घाटंजी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे 3 जणांचे प्राण वाचले असून एका मोठ्या अनर्थाला पोलिसांनी वेळेत रोखले आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील 5 जण विलास विजय नागपुरे, सौरव राजेश खोपे, कामराज जाधव, कुमरेश गोपाल नाईककर आणि अविनाश सुनील तायडे हे उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मुकुटबन येथे गेले होते। मात्र ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे होते ती व्यक्ती तेथे हजर नव्हती। त्यामुळे संतापलेल्या या 5 जणांनी त्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक किंवा ओळखीचा असलेला संजय शिवराज पेडकर वय वर्ष 45 मूळ राहणार जोहनपूर उत्तर प्रदेश याला जबरदस्तीने पकडले। त्याचे हातपाय बांधून त्याला आपल्या वाहनात कोंबले आणि तेथून पळ काढला। कामठवाडा जवळून हे वाहन जात असताना स्थानिक नागरिकांना संशय आला। वाहनाच्या आत एक व्यक्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसताच मुले पळवणारी टोळी असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली। नागरिकांनी तातडीने दुचाकी आणि इतर वाहनांनी या संशयास्पद वाहनांचा पाठलाग सुरू केला। जीवाच्या भीतीने चालकाने वाहन सुसाट पळवले। पांढुर्णा परिसरात पोहोचताच वाहनाचे पुढचे टायर फुटले। तरीही जीव वाचवण्यासाठी चालक केवळ डिस्कवर म्हणजेच रिमवर गाडी पळवत होता। अंगावर काटा आणणाऱ्या या थरारानंतर अखेर वाहन थांबले। वाहनातील 5ही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले। मात्र संतप्त जमावाने त्यांना घेरले आणि अमानुष मारहाण सुरू केली। जमावाच्या मारहाणीत 6ही जण जखमी झाले। यामध्ये मुकुटबनवरून अपहरण करण्यात आलेला संजय पेडकर आणि बोरी अरब येथील एक तरुण यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। त्यांना तातडीने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे। मारहाणीत वाहनाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार केशव ठाकरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। जमाव अत्यंत हिंसक झाला होता। अशा स्थितीत पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गर्दीत शिरून जखमींना जमावाच्या तावडीतून सोडवले। पोलिसांच्या वेळेवर पोहोचल्यामुळे तिघांचे प्राण वाचले। ठाणेदार केशव ठाकरे यांनी तत्काळ गंभीर जखमी संजय पेडकर यांची तक्रार नोंदवून घेतली आहे। मुकुटबन येथून अपहरण झाल्याचे समजताच मुकुटबनचे ठाणेदार जाधव यांनीही घाटंजी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली असून दोन्ही पोलीस ठाणे या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत। पैसे वसुलीच्या वादातून एका व्यक्तीचे अपहरण करणे आणि त्यातून निर्माण झालेली मुलं पळवणारी टोळी ही अफवा या 2 गोष्टींमुळे हा संपूर्ण राडा झाला। सध्या घाटंजी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मारहाण करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांचाही शोध घेतला जात आहे। पोलिसांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि जखमींना यमसदनी जाण्यापासून वाचवले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मात्र या घटनेनं मॉब लिंचिंगचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे।